म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात सर्व रसिकांचं सर्व खवय्यांचं पोटापासून स्वागत. हा कसं आहे आजपर्यंत आपण फक्त खाण्याविषयी बोललो पिण्याविषयी काहीच बोललो नाही. काय ते हेच 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 तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही आहे. मी मॉकटेल्स बद्दल बोलतोय. हे मॉकटेल्स म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे आणि म्हणूनच मी इथे खास सुप्रियाजी गुप्ते यांना पाचारण केलेलं आहे. आपण प्रथम त्यांचं स्वागत करूया. आपण इथे वेळात वेळ काढून आला त्याबद्दल मी आपलं इथे स्वागत करतो. आणि सुरुवातीला मला फक्त एवढं सांगा की मॉकटेल्स हा जो प्रकार आहे त्याचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे? मॉकटेल्स म्हणजे ज्यूस ताज्या फळांचे रस किंवा ताज्या फळांपासून सिरप तयार केलेले अशी एक किंवा अधिक ज्युसेस एकत्र आल्यानंतर जे पेय तयार होतं त्याला मॉकटेल्स म्हणतात. मिक्स करणं. फक्त आता ते चांगलं होण्यासाठी करेक्ट मेजर त्याला मेजरमेंट पाहिजे रंगसंगती पाहिजे. ओके रंगसंगती असले की दिसायला छान दिसतं प्यावंसं वाटतं. ओके ओके बरं मला एक सांगा तुम्ही रेग्युलर शिकवता की हाऊस म्हणून तुम्ही डेव्हलप केलं? शिकवण्यापेक्षा हाऊस म्हणून जास्त भाग आहे ह्याच्यात. कोणी मला सांगितलं की आम्हाला शिकवाल का तर मी जरूर शिकवते. काही माझे क्लासेस झालेले आहेत. हे जे आजचे जे मॉकटेल्स आहेत ते सरबतावर बेस आहे त्याचा की ताज्या फळांपासून टिकाऊ सरबत. आणि या मॉकटेल्सच्या बरोबरीने आपण अजून आज कुठला पदार्थ दाखवणार आहे? दुसरा एक पदार्थ पारंपरिक पदार्थ आहे. तो खास सिकेपी घरात बनवला जातो आणि त्यातल्या त्यात कोकण साईडचे जे सिकेपी आहेत मुरुडचे यांच्याकडे हा पदार्थ बनवला जातो कारण आंबा मुबलक प्रमाणात तिकडे पिकतो आणि नारळ त्याच्यात नारळाचं दूध प्रामुख्याने वापरलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ या भागात मुबलक तयार होतात. त्यापासून हे पदार्थ तयार झालेला आहे. त्या पदार्थाचं नाव आहे आंब्याचं सांबार. आंब्याचा सांबार. लक्षात घ्या आंब्याचा सांबार. आपल्या डोळ्यासमोर लगेच इडली सांबार येतो तसं नाही आहे. हा आंब्याचा सांबार आहे आणि हा गोड पदार्थ आहे. आणि गोड पदार्थ आणि थोडीशी तिखट चव जाता जाता शेवटच्या क्षणी लागत. शेवटच्या क्षणी लागते. बरं बरं हे तिन्ही पदार्थ तुम्ही आम्हाला आय मीन 2 पेय आणि एक पदार्थ तुम्ही मला आणि आमच्या खवय्यांना दाखवणारच आहात. पण तत्पूर्वी मला एक गोष्ट विचारायची वाटते ती अशी की आजपर्यंत तुमच्या हातून बरेच लोकांना तुम्ही खाऊ घातलं असेल प्रेमाने. तर ते लक्षात राहणार एखादा खवय्या आहे का तुमच्या? लक्षात राहण्या म्हणजे बरेच लोकांनी दाद दिलेली आहे पण त्यातल्या त्यात एक आठवण अशी आहे की श्रीधर फडके श्रीधरजी आणि माझे यजमान हे बालमित्र आहेत. आणि जसे ते मोठे होत गेले तसे त्यांची मैत्री घनिष्ठ होत गेली. लोणचं मुरत गेलं. हा अगदी मुरलेली मैत्री आहे. तर ते जेव्हा जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा मला सांगतात की मटण बिर्याणी पाहिजे. ही त्यांची खूप आवडती डिश आहे. तर त्यांची ओंकार स्वरूपा ही कॅसेट रिलीज होणार होती. सकाळी मला फोन आला की आज आपल्याकडे भरपूर पाहुणे संध्याकाळी जेवायला आहेत कॅसेट रिलीज झाल्यानंतर तर तू मटण बिर्याणी करून आण. म्हटलं ठीक आहे. मग मी ती करून नेली आणि साहजिकच संध्याकाळी भरपूर पाहुणे होते आणि त्यात सुरेश वाडकरजी होते. वाडकरजींनी ती बिर्याणी खाल्ली आणि त्यांना अत्यंत आवडली ती बिर्याणी. आणि ते जेव्हा जेव्हा तिथे भेटतात मला तेव्हा मला म्हणतात प्रियाजी बिर्याणी कब खिला रही हो. त्यामुळे ही जी मला दाद मिळाली ती माझ्या आठवणीत राहिली. महत्वाची. खूप महत्वाची आहे. म्हणजे एक आपल्याला केलेल्या मेहनतीचं किंवा आपण जे करून जे वाढतो तर त्याचा रिस्पॉन्स लगेच मिळाला जो आनंद मिळतो. म्हणजे आम्ही एका नाटकात जेव्हा काम करताना जेव्हा
ऑडियन्सचा रिस्पॉन्स पटकन मिळाल्यानंतर जो आनंद येतो Right. तसाच आनंद तुम्हाला झाला हो हो आणि तो स्मरणात राहिलाय माझ्या. येस. हा. आजच्या आपल्या खवय्यांना आपण 2 मॉकटेल्स आणि आंब्याचा सांबार कसा करायचा हे आपण दाखवायचं का? हो दाखवूया या. ना. चला तुम्ही आधी काय करणार आहात पहिल्यांदा? मी आधी मॉकटेल्स दाखवते. मॉकटेल्स सनसेट पिंक मॉकटेल बरं. आज आपण दाखवूया. सनसेट पिंक मॉकटेल हा. असं नाव आहे का? हा सनसेट पिंक मॉकटेल. बरं त्याचं काय काय साहित्य? साहित्य असं आहे की लेमन आहे हे. ओके. हा म्हणजे लेमन ज्यूस आणि सोडा असं Mix. मिक्स केलेलं. हा ओके. सोडा बेस आहे ती सगळी. आणि ही टोमॅटो ज्यूस आहे. टोमॅटो ज्यूस, हा कोकम सिरप आहे कोकम सिरप, आणि हे डेकोरेशनसाठी. लिंबू हा आणि बर्फ. हा बर्फ. आपण सुरू करायचं का? हो ओके. सर्वप्रथम हे टोमॅटो ज्यूस आहे तो 30 ml घ्यायचा आहे. 30 ml. 30 ml. ओके ओके. 2 टेबलस्पून टोमॅटो टोमॅटो ज्यूस, 2 टेबलस्पून कोकम सिरप. हे कोकम सिरप सुद्धा घरी तयार केलेले आहे. बर. म्हणजे कोकमं पाण्यात बुडवून शिजवायची, त्यातून त्याचा तो अर्क काढायचा, गाळून घ्यायचा, अर्क काढायचा आणि साखरेच्या पाकात तो मिक्स करायचा. बर. म्हणजे सगळं घरच्या घरी तयार केलेले, बाजारचं काही काही नाही. नाही. ओके ओके. आणि त्याच्यात मावेल इतका हे लेमन घालायचं. ओके. बरं संध्याकाळ झालीच. झाली संध्याकाळ झाली, रंग आलेला आहे, सनसेट झालेला आहे. ओके ओके. आणि थोडासा बर्फ घालूया. ओके. उन्हाळ्याच्या दिवसात हे प्यायला फार मजा येत असेल. जेवायच्या आधी मुख्य म्हणजे पिण्याची मजा औरच असते. बर. अशा प्रकारे आपला सनसेट पिंक मॉकटेल तयार झालेलं आहे. साधं सोपं सरळ आणि पटकन आनंद देणार आहे. मला असं वाटतं की ह्याची रेसिपी तुम्ही लिहून घेतली असेलच, पण परत एकदा ह्याच्यात काय काय घालायचं आहे हे तुम्ही लिहून घ्या. सनसेट पिंक मॉकटेल तयार करण्याचं साहित्य: सोडा बेस लेमन ज्यूस, टोमॅटो ज्यूस, कोकम सिरप, लिंबू आणि बर्फ. कृती: प्रथम ग्लासमध्ये 2 मोठे चमचे टोमॅटो सिरप, 2 मोठे चमचे कोकम सिरप, आवडीनुसार सोडा बेस लेमन ज्यूस आणि बर्फ घालून सर्व्ह करावं. आता आपण दुसरं मॉकटेल कुठलं बघणार आहोत? आपण आता ऑरेंज जिंजर करणार आहोत. ऑरेंज जिंजर एबल आपण बघणारच आहोत, पण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आता आपला दुसरा मॉकटेल आहे ते ऑरेंज जिंजर एबल. हे असं का नाव पडलंय त्याला? कारण त्याच्यात ऑरेंज सिरप आपण वापरलेलं आहे आणि आलं वापरलेलं आहे. हां म्हणजे आल्याचा अर्क काढून घेतलेला आहे. बर बर बर. आल्याचा म्हणजे पाणी न घालता आलं वाटून घ्यायचं आणि त्याचा अर्क काढायचा आणि साखरेच्या पाकात तो मिक्स करायचा. ओके. तो ठीक आहे. आधी आधी काय काय आहे ते आपण आपल्या रसिकांना सांगूया. हो. हे ऑरेंज स्क्वॅश आहे. ओके. ही सगळी फळं म्हणजे आंबट फळं, आंबट बेस गुणधर्म असलेली ही बारीक चिरलेली फळं आहेत. संत्र आहे, मोसंबी आहे, हां केळं आहे, केळं आहे, पायनॅपल आहे खाली, ओके. द्राक्ष आहेत 2 प्रकारची, बरं. लाल आणि आपली नॉर्मल हिरवी. आणि हा आल्याचा अर्क, त्यात सोडा आहे. बर. ओके आणि पुदिना. ओके ओके. सुरू करायचं का आपण हे? हो. प्रथम आपण ही फळं ग्लास मिक्स फळं आहेत सगळी, सर्व थोडी 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 आंबट फळं असल्या कारणाने. ज्यांना फक्त संत्रच आवडत असेल त्यांनी नुसतं संत्र. हो जी आपल्या आवडीची फळं, त्याला काही हे कंपल्शन काही. तुम्ही वांग बिंग टाकू नका. हां फक्त आंबट पाहिजे. तुम्हाला वांग आवडतं म्हणून वांग टाका. ओके. आता त्यात ऑरेंज स्क्वॅश 30 ml म्हणजे 2 टेबलस्पून. बरं बरं ओके.
थोडासा पुदिना. पुदिना पण पाचक पचायला ओके. चांगला. हे जिंजर म्हणजे आल्याचा अर्क आणि सोडा असं एकत्र आहे आणि साखरेचा पाक. लागताना जरा तिखट लागतं का? हो हो, थोडंसं पिताना तिखट आलं आहे ना. त्यामुळे पिताना जरा सावकाश सावकाश प्या, हौसेने प्याल आणि तर ठसका लागेल. हा तेच. थोडासा बर्फ. अशा प्रकारे आपलं दुसरं पेय तयार झालेलं आहे. जरा टेस्ट करूया. नको आत्ता नको, आत्ता नको. तुम्ही एक काम करा, तुम्ही कृती आणि साहित्य लिहून घ्या, तोपर्यंत तुम्ही हळूच. ऑरेंज जिंजरेबल तयार करण्याचं साहित्य: सोडा बेस जिंजर ज्यूस, ऑरेंज स्क्वॉश, आंबट फळांचे तुकडे, पुदिना, लिंबू आणि बर्फ. कृती: प्रथम आंबट फळांचे तुकडे, 2 मोठे चमचे ऑरेंज स्क्वॉश, पुदिना, सोडा बेस जिंजर ज्यूस आणि बर्फ घालून मिश्रण एकत्र करून सर्व्ह करावं. सुप्रियाजी, आता आपला पदार्थ बघायचा. कुठला पदार्थ तुम्ही आम्हाला दाखवणार आहात? आपण आंब्याचा सांबार. आंब्याचा सांबार आपण बघणार आहोत. आधी त्याचं साहित्य काय आपण मला फक्त सांगा. मला साहित्य म्हणजे मुख्य म्हणजे पिकलेला आंबा. हापूस लागतो का? हापूस, हापूस पायरी नाही, हापूस. फोडी लागतात ना. ओके. हा. दुसरं म्हणजे हे नारळाचं दूध, बरं. साखर, हे बेसन आहे, भाजलेलं बेसन आहे. ओके. तूप फोडणीसाठी म्हणजे तूप लागतं. तुपात वेलची, लवंग आणि दालचिनीची फोडणी. नंतर हा एक मसाला आहे, म्हणजे हा गोड आणि थोडीशी तिखट चव असल्या कारणाने ह्या मसाल्यामध्ये 1 चमचा मोहरी आहे, 1 चमचा जिरं आहे आणि 1 लाल सुकी मिरची आहे. हां, त्याची पावडर तयार केलेली आहे आणि वेलची आणि केशर वासासाठी. साहित्य काय आपण बघितलेलं आहे, तुम्ही लिहून घ्या. लिहायला घेतलं? ओके, घ्या घ्या. तोपर्यंत मी घेतो एक छोटासा ब्रेक. नंतर सगळ्यांचं स्वागत. तयारी झालेली आहे. आता मी सुप्रियाजींना विनंती करतो की आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. काय करायचं सुरुवातीला? सर्वप्रथम तूप फोडणीस गरम करूया. ओके. 1-2 टीस्पून तूप, साजूक तूप. ओके. त्यात वेलची, दालचिनी आणि लवंग. ओके. 1 लहान तुकडा दालचिनीचा, 2 लवंगा आणि त्यात ह्या आंब्याच्या फोडी. आंबा परतून घेतोय आपण ना? थोडासा परतून घ्यायचा आहे आणि थोडं पाणी घालून शिजवून पण घ्यायचं आहे. बरं. फार वेळ लागत नाही. कारण मुळात तो इतकं पिकलेलाच आहे. यात थोडं आंबटपणासाठी कच्ची कैरी सुद्धा घालू शकतो आपण, पण ऑप्शनल आहे. 1 वाटीभर पाणी. हा आंबा पटकन शिजत सुद्धा असेल. हो, आंबा पटकन शिजतो. आंबा तयार आहे. पण आंब्याचा हे ह्याच्यात ए विटामिन्स भरपूर आहे. आता हे शिजलेलं आहे. ह्याच्यात आपण साखर घालूया. आंब्याचा स्वतः गोडपणा आणि साखर. ही जवळजवळ 1 वाटी साखर आहे. 2 आंबे आहेत. 1 ते 1.25 वाटी साखर आहे. अरे बापरे. बरं. चवीसाठी आता मीठ घालतो. ओके. बरं, दुसरं एक मी सांगते. आंब्याचा सीझन असेल तरच ही डिश होते, पण आंब्याच्या व्यतिरिक्त आपण अननस सुद्धा वापरू शकतो. आंब्याच्या ऐवजी? हां. बरं. म्हणजे अननसाचा सांबार. बरं. सगळं साहित्य हेच, पण आंब्याच्या ऐवजी अननस. बरं. अप्रतिम लागतं. आणि अननसाला कसा एक वास असतो. आंब्यापेक्षा अननसाला जरा जास्त गोडीळ असा आणखीन वास असतो.
उकळलेलं आहे. आता काय त्या नारळाचं दूध घालायचं आहे. ते हे जरा खाली उतरवायचं. ह्याच्यावर न घालता गॅसवर ठेवायचं नाही त्यावेळेला, कारण दूध मग ते फाटतं नारळाचं दूध. जवळजवळ 2 ते 2.5 वाटी दूध आहे नारळाचं. हे परत उकळत ठेवायचं. हां, थोडं उकळत ठेवायचं. ह्याच्यात सगळ्यात शेवटी हे बेसन, भाजलेलं बेसन आहे. ते कशासाठी असतं? ते म्हणजे थोडासा थिकनेस येण्यासाठी, जाडपणा येण्यासाठी ते भाजलेलं आहे. थोड्याशा तुपावर हे भाजून घेतलेलं आहे, म्हणजे खमंग एक वास येतो. समजा भाजलं नाही तर कच्ची डाळ भाजून घ्यायची, खमंग भाजायची, आपण भाजणीसाठी भाजतो तशी, आणि ती मिक्सरवर बारीक वाटली ना तर त्याचा रंग बदलत नाही. म्हणजे आता साधं बेसन तुपावर भाजलं तर थोडासा रंग बदलतो. बरोबर. मला सांगा, आता ह्याच्यात दालचिनी घातली, आपण वेलदोडा घातलाय, लवंग आहे, आंबा आहे. या सगळ्या जिन्सांना स्वतःचा असा स्वाद आहे आणि वास आहे. मग त्यात केशर कसं काय टिकेल, एवढंच मला उत्सुकता आहे. केशराला जास्त वास असतो. केशर सगळ्यापेक्षा वरचं आहे. हे सगळ्यात शेवटी घालायचं, एक डेकोरेशन म्हणून, आणि थोडंसं वासही लागतो त्याचा. दालचिनी आपण घातली, पण दालचिनीचा वास फार लागत नाही, थोडासा. आपण घातली एकच म्हणा, एकच घातली. बरोबर. आणि वेलदोडे सुद्धा न उघडता टाकलेले आपण. हे आतला दाखवलेत ना म्हणायचं. आता ह्याला उकळी आलेली आहे. हा मसाला घालते. ओके. जिरे, मोहरी आणि लाल सुकी मिरची. बरं, हा जो सांबार आहे हा नुसता खायचा असतो की कशाबरोबर? हा नुसताही खायला सुंदर लागतो, पण आपण चपाती म्हणा, पोळी म्हणा, पुरी म्हणा, उत्तम. आपण जेव्हा पंचपक्वान्न करतो त्यात ही एक डिश गणना होते. म्हणजे जेवताना आपण गरम गोड पदार्थ असे 2 प्रकारात मोजले जातात, एक गरम आणि थंड. थंड गरम पदार्थ, जे गोड पदार्थ आहेत ते आपण जेवणानंतर खातो. आणि श्रीखंड, जिलेबी, बासुंदी हे पुरीशी पोळीशी छान लागतात. त्यातलाच हा प्रकार आहे. फक्त हा गरम आहे का हा गार करून चांगला लागतो? गार पण चांगला लागतो. अगदीच उकळता गरम पाहिजे असेल ना. हे बेसन. हो. पेस्ट करून घेतली की ती पटकन मिक्स होतं. नाहीतर गुठळ्या होतात. उकळत्या ह्याच्यात कुठलेही पावडर टाकली, पीठ कुठलंही टाकलं तर गोळा तयार होतो. थोडीशी वेलची पूड, माल रेडी. फक्त केशर राहिलं आपलं. आता गॅस बंद करते. ही डिश तयार झालेली आहे. सर्व करताना केशर टाकायचं का आताच टाकलं? आधी टाकलं तरी फ्लेवर उतरतो. ओके. अशा प्रकारे आपल्या आंब्याचा सांबार तयार झालेला आहे. तुम्हीही प्रयत्न करून बघा, पण त्याच्या आधी कृती आणि त्याला लागणारे जिन्नस परत एकदा लिहून घ्या. आंब्याचा सांबार तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: पिकलेल्या आंब्याच्या फोडी, नारळाचं दूध, साखर, चणा डाळीचं भाजलेलं पीठ, तूप, वेलची, लवंग, दालचिनी, मोहरी, जिरं, लाल मिरची पावडर, वेलची पूड, केशर, पाणी आणि मीठ. कृती: प्रथम तूप गरम करून त्यात दालचिनी, वेलची, लवंग आणि आंब्याच्या फोडी घालून परतून घ्यावं.
परतलेल्या फोडींमध्ये पाणी घालून मिश्रणाला उकळी काढावी. उकळी आल्यावर त्यात 1 वाटी साखर, चवीनुसार मीठ घालून मिश्रण गॅसवरून उतरून घ्यावं. मिश्रणामध्ये नारळाचं दूध घालून पुन्हा गॅसवर ठेवावं. तयार सारामध्ये मोहरी, जिरं, लाल मिरची पावडर आणि भाजलेल्या चणा डाळीच्या पिठाची पेस्ट, वेलची पूड आणि केशर घालून मिश्रणाला उकळी काढावी. तर अशा प्रकारे आज ऑरेंज जिंजरेबल आणि सनसेट पिंक मॉकटेल हे 2 पेय आणि आंब्याचा सांबार असा एक पदार्थ आपल्याला शिकायला मिळालेला आहे, बघायला मिळालेला आहे. त्यातला हा प्रकार मी जरा टेस्ट करून बघतो. बघा कसा वाटला? वा सुप्रियाजी, अप्रतिम. घरच्यांची मजा आहे, दुसरं काय. हा 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 हा, हे नंतर पितच राहील मी. पण तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी तुमचे नुसते आभार मानणार नाहीच आहे. तुम्हाला एक आमच्यातर्फे एक छोटीशी भेट मी देणार, त्याचा आपण स्वीकार करावा अशी विनंती आहे. येस, मी पण आपले, प्रशांतजी आपले आणि झी मराठीचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा पुन्हा भेटू ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे